नमस्कार. दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून आपल्याशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. थोर भारतीय भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन तथा सर सी.व्ही. रामन यांनी दिनांक 28 फेब्रुवारी 1928 रोजी इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स कलकत्ता येथे प्रकाशाच्या विकिरणाशी संबंधित रामन इफेक्ट या महत्त्वपूर्ण वैज्ञानिक शोधाची घोषणा केली, ज्यासाठी त्यांना सन 1930मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. विज्ञानात नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय आणि आशियाई शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या प्रकाशाच्या विकिरणाशी संबंधित रामन इफेक्ट या संशोधनामुळे आकाश आणि समुद्राचे पाणी निळे का दिसते या प्रश्नाचे शास्त्रीय उत्तर जगाला मिळाले. डॉक्टर वसंत रणछोडदास गोवारीकर हे भारतातील एक महान शास्त्रज्ञ होते, ज्याने अवकाश संशोधन, हवामानशास्त्र आणि लोकसंख्या या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. ते सन 1991 ते 1993 या काळात भारताच्या पंतप्रधानाचे वैज्ञानिक सल्लागार होते. सन 1987मध्ये डॉक्टर वसंत रणछोडदास गोवारीकर यांनी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या, त्यातली एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे. डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या मनात आले की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉक्टर सी.व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्या संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्मदिवस अथवा मृत्यूदिवस निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध नेचर या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे 1930 साली नोबेल पुरस्कार मिळाला, ती तारीख का निवडू नये. अखेरची तारीख निघाली 28 फेब्रुवारी. लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो. मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप, प्रयत्न आणि कृत्ये प्रदर्शित करणे, सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी देशातील वैज्ञानिक विचारांचा नागरिकांना संधी देणे, जनतेला प्रोत्साहित करणे, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे आणि त्यांना प्रेरित करणे आणि विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीबद्दल लोकांना जागृत करणे हा आहे. विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग वेगाने पुढे जाऊ शकत नाही. विज्ञान गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट करते. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रसिद्ध करण्यासोबतच देशातील नागरिकांना या क्षेत्रात संधी देऊन नवीन उंची गाठणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. एका सामान्य भारतीय कुटुंबात दिनांक 7 नोव्हेंबर 1888 रोजी तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली येथे सर सी.व्ही. रामन यांचा जन्म झाला. अगदी लहानपणापासूनच त्यांनी अपवादात्मक शैक्षणिक पात्रता दाखवली. सेंट अलोयसियसच्या अँग्लो इंडियन हायस्कूल येथे त्यांचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. भौतिकशास्त्र आणि गणित शिकवणाऱ्या शिक्षकाचे पुत्र चंद्रशेखर वेंकट रामन यांचे संगोपन लहानपणापासूनच शैक्षणिक वातावरण झाले. सन 1902मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठाच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सन 1906मध्ये मद्रास विद्यापीठाच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्र या विषयातून त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. मद्रास विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत सर चंद्रशेखर वेंकट रामन यांचा सुवर्ण पदकासह प्रथम क्रमांक होता. एवढेच काय, पदवी शिक्षण घेत असताना सन 1906 साली त्याने पहिले शोध निबंधपर लेख म्हणजे रिसर्च पेपर प्रकाशित केला. सन 1907मध्ये त्यांनी विशेष प्रावीण्यासह पदव्युत्तर पदवी मिळवली. पदव्युत्तर शिक्षणानंतर वयाच्या 19व्या वर्षी रामन यांनी कलकत्ता येथील इंडियन फायनान्स सर्व्हिसमध्ये असिस्टंट अकाउंटंट जनरल म्हणून रुजू झाले. तेथे त्यांची इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स या भारतातील पहिल्या संशोधन संस्थेशी ओळख झाली. या इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स संस्थेची भक्कम पाठबळ आणि प्रेरणा मिळाल्यामुळे
त्यांना स्वतंत्र संशोधन करण्याची मुभा मिळाली आणि ध्वनिशास्त्र म्हणजे अकॉस्टिक्स आणि प्रकाशशास्त्र म्हणजे ऑप्टिक्स या शाखेतील संशोधनातून रामन यांचे मोलाचे योगदान जगासमोर आले. सन 1917मध्ये कुलगुरू आशुतोष मुखर्जी यांनी सर चंद्रशेखर वेंकट रामन यांची कलकत्ता विद्यापीठाच्या राजा बजार विज्ञान महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे पहिले पालित प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. त्यांनी सन 1917मध्ये सरकारी नोकरीचा इंडियन फायनान्स सर्व्हिसमधील सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन कलकत्ता विद्यापीठात राजा बजार कॅम्पसमध्ये प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. पालित प्रोफेसर हे सर तारकनाथ पालित यांनी दिलेल्या देणगीतून निर्माण करण्यात आलेले होते. त्यांनी याच काळात इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्सच्या प्रयोगशाळेत आपले संशोधन कार्य सुरू ठेवले आणि तिथेच त्यांनी रामन इफेक्टचा शोध लावला. सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी आपल्या पहिल्या युरोप दौऱ्यात भूमध्य समुद्र पाहून त्यांना भूमध्य समुद्राच्या निळ्या रंगाचे वर्णन करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनी सन 1926मध्ये इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स या संस्थेची स्थापना केली. सर चंद्रशेखर वेंकट रामन आणि करिमण्णिकम श्रीनिवासन तथा के.एस. कृष्णन यांनी दिनांक 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाश विकिरण याचा एक अभिनव घटना शोधून काढली, ज्याला त्यांनी सुधारित प्रकाश विकिरण किंवा रामन परिणाम रामन इफेक्ट असे संबोधले. हा 28 फेब्रुवारीचा दिवस भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाशाचा रंग बदलतो, कारण सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून जास्त लांब पल्ला पार करतो. यावेळी निळ्या आणि कमी तरंग लांबीचे प्रकाश किरण हवेतील कणामध्ये विखुरले जातात आणि आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे जास्त तरंगलांबीचे लाल आणि नारंगी प्रकाश किरण आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात, ज्यामुळे आकाश लाल किंवा केशरी रंगाचे दिसते. सूर्यप्रकाशात सर्व रंग असतात. पृथ्वीच्या वातावरणातील धूळ, वायू आणि पाण्याची वाफ यांच्या कणामुळे हा प्रकाश विखुरला जातो. निळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी कमी असते, तर लाल रंगाची तरंगलांबी जास्त असते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्य क्षितिजाच्या जवळच असतो, त्यामुळे सूर्यकिरणांना वातावरणातून प्रवास करण्यासाठी जास्त अंतर पार करावे लागते. या लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे कमी तरंगलांबीचा निळा प्रकाश हवेतील कणामध्ये जास्त विखुरतो आणि दूरवर पसरतो. जास्त तरंगलांबीचा लाल रंग आणि केशरी प्रकाश कमी विखुरतो आणि थेट आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो. त्यामुळे आकाश लाल आणि नारंगी दिसते. दुपारी सूर्य आकाशात उंचावर असतो आणि प्रकाश वातावरणातून कमी अंतराचा प्रवास करतो आणि निळा प्रकाश जास्त विखुरला जातो आणि आकाश निळे दिसते. सन 1933मध्ये चंद्रशेखर वेंकट रामन बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पहिले भारतीय संचालक बनले. तेथे त्यांनी त्याच वर्षी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेची स्थापना केली. सन 1948मध्ये त्यांनी रामन रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली. तेथे त्यांनी शेवटच्या काळात काम केले. चंद्रशेखर वेंकट रामन यांचा सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे सुधारित प्रकाश विकिरण. जेव्हा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून जातो तेव्हा त्याचा एक छोटासा अंश वेगळ्या पद्धतीने विखुरतो. याला प्रकाश विकिरण असेही म्हणतात. या महत्त्वपूर्ण प्रकटीकरणाने चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन स्पेक्ट्रोस्कोपी नावाच्या अभ्यासाचे नवीन क्षेत्र सादर केले. चंद्रशेखर वेंकट रामन यांना प्रकाशाचे विकिरण किंवा स्कॅटरिंग ऑफ लाईट या अग्रगण्य संशोधन कार्यासाठी सन 1930मध्ये भौतिकशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार आणि भारत सरकारचा भारतरत्न हे पुरस्कार मिळाले. हा शोध 1928मध्ये लागला होता आणि 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. चंद्रशेखर वेंकट रामन हे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले आशियाई व्यक्ती ठरले. भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. थोर भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी दिनांक 28 फेब्रुवारी 1928 रोजी इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स कलकत्ता येथे प्रकाशाच्या विकिरणाशी संबंधित रामन इफेक्ट या महत्त्वपूर्ण वैज्ञानिक शोधाची घोषणा केली.
ज्यासाठी त्यांना सन 1930मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. विज्ञानात नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय आणि आशियाई शास्त्रज्ञ ठरले. त्यांच्या प्रकाशाच्या विकिरणाशी संबंधित रामन इफेक्ट या संशोधनामुळे आकाश आणि समुद्राचे पाणी निळे का दिसते या प्रश्नाचे शास्त्रीय उत्तर जगाला मिळाले. विज्ञानाचे महत्त्व, मानवी जीवनातील त्याचा प्रभाव, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व सांगणे, वैज्ञानिक वृत्ती रुजवणे आणि देशातील विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रसार करणे हे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचे मुख्य उद्देश आहेत. विज्ञानामुळे मानवी जीवन सोपे आणि प्रगत झाले आहे हे तरुणांना पटवून देण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. भारताच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये हा दिवस एक मैलाचा दगड मानला जातो. दिनांक 21 नोव्हेंबर 1970 रोजी चंद्रशेखर वेंकटरामन यांचे निधन झाले. विज्ञानयात्री चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक सण आणि उत्सव, वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा हीच जीवननिष्ठा. धन्यवाद.